काय करताय मनवा? काय चाललंय तुमचं? अजून किती दिवस अन्नावर राग काढणार तुम्ही? लवकर बरं व्हायचंय ना, पूर्ण बरं व्हायचंय ना तुम्हाला. मग तुम्हाला माहितीये ना काय होतं? तुम्ही आजारी पडता, तुमच्या चेहऱ्यावरचं ते स्माइल जातं आणि ते नाही आवडत मला. माहिती आहे ना तुम्हाला? काय झालं? काय झालं म्हणवा? राजीव प्लीज हे सगळं नका करू. काय नको करू? माझी समजूत काढणं बंद करा. का? कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझी तुमच्याशी बोलायची इच्छाच मेली राजीव. मला नाही बोलायचं तुमच्याशी आणि इच्छा नसताना मी तुमच्याशी बोलले तर मला त्रास होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही नका करू हे सगळं. म्हणवा? नाही प्लीज मला आता तरी बोलू द्या. तुम्हाला राग येणं अगदीच साहजिक आहे, पण तुम्ही अशी माझी समजूत काढणार आणि मी तुमच्याशी नीट नाही बोलले तर तुम्हाला इन्सल्ट झाल्यासारखं वाटणार. त्यापेक्षा नका बोलू माझ्याशी. मला जरा शांत राहू द्या प्लीज. वेडेपणा करू नका म्हणवा. नाही, तुम्हाला वेडेपणा वाटू दे नाही तर आणखीन काही, पण माझी खरंच इच्छा नाहीये तुमच्याशी बोलायची. हाय. हाय. काय? पाणी. पाणी नको होतं मला. ऍक्च्युली मीच आणलं. तुला रात्री तहान लागली तर? ओ सो स्वीट ऑफ यू. मी ठेवते तिथे. प्लीज. तुला झोप नाही आली अजून? नाही, माझी झोप उडाली. का? प्रेमात पडलोय ना मी. कोणाच्या? म्युझिकच्या. तेच असतं त्यामुळे सतत डोक्यात, दुसरं काही सुचतच नाही. तुला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही नाही. ऍक्च्युली हो, मला विचारायचंय तुला. मग विचार ना. तू उद्या ब्रेकफास्टला काय खाशील?
हे इकडे सगळ्यांसाठी वेगळा ब्रेकफास्ट बनतो? नाही, नाही ना, मग काय सगळे खाणार तेच खाणार. ऍक्च्युली उद्याचा ब्रेकफास्ट मी बनवणार आहे. तर म्हटलं तुला विचारावं. तू सांग ना, तुला काय आवडेल खायला? मी बनवेन तुझ्यासाठी. ए, तुला पास्ता चालेल? मला पराठे आवडतात. नसेल जमणार तर ठीक आहे, काही हरकत नाही. नाही नाही नाही, का नाही जमणार? मी बनवेन तुझ्यासाठी. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. मनवा, हे तुमच्यासाठी. मला माहितीये तुम्हाला खूप राग आलाय माझा, पण मी हे सगळं आपल्यासाठी करतोय, आपल्या प्रेमासाठी करतोय. राजवीराची काहीच गरज नाहीये. मनवा, असं नका करू. गिफ्ट आहे, तुमच्यासाठी आणलंय. प्लीज नाही नका म्हणू. घ्या, काय आहे यार? तुम्ही ओपन करा प्लीज. घ्या. मोबाईल कशाला? आपल्यासाठी. यात फक्त माझा नंबर सेव्ह आहे. या फोनवरून फक्त आपण एकमेकांशी बोलायचं. आता आपल्यामध्ये तिसरं कोणीच येणार नाही की ज्यामुळे आपला कॉल वेटिंगवर जाईल. राजवीर, या सगळ्याची खरंच काही- मनवा, आपल्यासाठी केलेल्या गोष्टीला तुम्ही नाही नाही म्हणणार. चालेल ना? राजवीर, मला दोन फोन वापरायची सवय नाही, त्यामुळे मला नाही वापरता येणार. सवय कशाचीच नसते मनवा, ती करून घ्यावी लागते. पण मला नाही वापरता येणार दोन फोन. मला नाही जमणार. ओके, तुमच्या मनासारखं. तुम्ही एकच फोन वापरायचा, पण हा मी दिलेला, आणि तोही फक्त मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. कारण आता मला नाही वाटत तुम्हाला दुसऱ्याला कोणाला कॉन्टॅक्ट करण्याची गरज आहे. राजवीर, काय करताय तुम्ही? राजवीर, प्लीज माझा फोन द्या. मनवा, राजवीर, तुम्ही काय करताय? राजवीर, काय करताय तुम्ही? मनवा, राजवीर, प्लीज. राजवीर, माझे कॉन्टॅक्ट आहेत त्या सिम मध्ये. तुम्ही काय? तुम्हाला सांगितलं ना मनवा, मला नाही वाटत दुसऱ्या कोणाला कॉन्टॅक्ट करण्याची गरज आहे तुम्हाला. राजवीर, राजवीर, काय काय चाललंय? झोपली नाहीस अजून तू? मम्मा, हा, बरं झालं तू आलीस. का? ऐक ना,
तू मला नेहमी म्हणतेस ना की स्वयंपाक शिक स्वयंपाक शिक, मग आता मला शिकव ना प्लीज. हे का वेडबीड लागले का? किती वाजलेत बघ. अगं मला सगळं नाही शिकायचंय, मग मला फक्त पराठे शिकायचे. ही, पराठे? मला कंटाळा येतो पराठे बिराठे करायचा. अगं पण त्याला पराठे आवडतात ना. कुणाला? काय? मला मला पराठे आवडतात असं म्हणायचं होतं. ठीक आहे, मग आधी पोळ्या बनवायला शिक, मग पराठे कर. पण मला पराठे शिकायचेत ना. बरं ठीक आहे, शिकवेन उद्या. नाही नाही नाही, प्लीज मला आता शिकायचे. काय मुलगी आहे, अजिबात सुखानं जगू द्यायची नाही मला. ए मम्मा प्लीज आता सांग ना, पटकन सांग. बरं बाई, कशाचे पराठे शिकायचे तुला? मेथीचे, पालकाचे का बटाट्याचे? ते मी विचारलंच नाही. कुणाला? हा, कैवल्याला. कठड आहे तुला, त्याच्यासाठी पराठे शिकायचे? हो. डोकं फिरले का तुझं? त्याच्यापासून लांब राहायचं सांगून ठेवते. का? का काय का? राजवीरला तो अजिबात आवडत नाही. मगाशी जेवताना तो त्याच्याशी कसा बोलत होता, ऐकलंस ना? आता राजवीर दादाला तू आवडत नाही, त्यात मी काय करू? मी काय करू नाही, राजवीरचं या घरामध्ये सगळं चालतं, माहितीये ना तुला? ए मम्मा प्लीज दरवेळी त्या राजवीर दादाची भीती नको घालत जाऊस मला. मी तुला भीती नाही दाखवते, मी तुला बजावून सांगते. परत मागच्या सारखं माझ्याकडे रडत यायचं नाही. मी नाही रडत. हो का? मग मागच्या वेळेस कोण आलं होतं? मम्मा काय करू, मम्मा काय करू, कोण आलं होतं? हा, आता नाही होणार तसं काही. तू प्लीज प्लीज मला फक्त पराठे बनवायला शिकव ना. ठीक आहे, तू एक काम कर, तू त्या मनवाकडनं शिक पराठे. नाही मी का जाऊ तिच्याकडे? अगं बाई, तिचं या घरामध्ये सगळं चालतं. आपण काही केलं की आपल्याला लगेच बोलणी बसतात, माहितीये ना तुला? बरं ठीक आहे, मी तिला विचार. ए, कुठे चाललीस तू? आता कुठे जायचं नाही, तेच थांब. अगं आता तूच बोललीस ना. गप्पा बस. आली मोठी पराठे शिकणारी, इथेच थांबायचंय. यार तो इंटरनेट किस काम का? पराठा रेसिपी. नंदा तू काय करते? ऐक ना बा, पीठ असं नसतं मळायचं. तुझा काय प्रॉब्लेम आहे? काम केलं तरी प्रॉब्लेम असतो, नाही केलं तरी प्रॉब्लेम असतो. तू जा बरं, डिस्टर्ब करू नकोस मला. अगं ऍटलीस्ट सांग तरी काय करते. दिसत नाहीये का तुला? पराठे बनवतीये. अच्छा, मग मी काही मदत करू? काही गरज नाही. तू सांग ना काय करायचंय, पटपट होईल सगळं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मला नाहीये कोणाच्या मदतीची गरज. तू जा इथून. नंदा, अगं काय करते? माई, मी नाश्त्यासाठी पराठे बनवते. वा, तुला बघून इथं बरं वाटलं मला. म्हणजे स्वयंपाकाचा तुझा श्री गणेश झाला आज. अगं पण एवढा का पसारा करून ठेवलायस? माई होऊ दे ना पसारा. धना आहे ना, ती घेईल आवरून. अगं पण तुला जमेल ना? नाहीतर आम्हाला सगळ्यांना उपाशी राहावं लागेल. नाही, असं काही नाही होणार. मी बनवते. अगं, सगळ्यांना उशीर होईल. कधी बनवणार तू? माई, तुला एकदा सांगितलं ना, मी करते. हे बघ, नाहीतर मनवाला दे करायला. तू बघ कशी करते. माई, मी करते. अगं पण तिच्याकडनं शिकलीस तर फायदाच होईल ना तुझा. माई, मला नकोय कोणाची मदत. मी करते. नंदा, अगं किती नासधूस करतेस. सगळीकडे पीठ सांडून ठेवलेस तू. माई, काही झालं तरी मीच करणार. अगं तुझ्यामुळे सगळ्यांना उशीर होईल. नाही माई, असं काही नाही होणार. हे बघ नंदा, तू जा बाहेर, मनवा करेल सगळं. तू ना माई नेहमी असंच करतेस माझ्यासोबत. मनवा करशील ना सगळं? हो,
मी तुला मदत करते चल. नाही नको, तुम्ही बसा, मी करते सगळं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस? मस्त. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. हॅलो. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राजवीर. काय बाई नेहमीच आहे, नाश्ता करायला बोलवायचं आणि असं ताटकट ठेवायचं. तुला काही काम आहेत का दुसरी? नाही. थंड पाणी. नंदा काय म्हणतोय तो? हा पाणी. दे. थँक्यू. वेलकम. अरे वा वा, वाढ वाढ, भूक लागली आहे. अरे वा, पराठे. वा वा वा, म्हणजे दिवसाची सुरुवात उत्तम झालेली आहे. तुला आवडतात ना पराठे? हो, त्याला खूप आवडतात. म्हणजे मला त्यानेच सांगितलं. कैवल्य सुरू कर ना. हो. माइंड ब्लोईंग झालेत. मी केले. म्हणून पराठे छान झाले. बाय द वे राजवीर, मी इकडे रियाज केला तर काही हरकत नाही ना? कसला रियाज? म्हणजे घरात बासरी वाजवली तर चालेल ना? मनवा ज्यूस द्या मला. हा असा का निघून गेला? काही बोलला नाही? अरे त्याला ऑफिसला जायला नेहमी उशीर होतो, म्हणून मग खाताना मधून उठून जातो. तू खा ना, तुला आणखी वाढू का? नाही नाही, संपल्यावर घेतो ना, लाजणार नाही. मनवा. तुमचा रुमाल आणि पाकिट. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. मला जरा काम आहेत राजवीर. कामा बाजूला ठेवा, मला बोलायचंय. काय एवढं प्रेमाने तुमच्यासाठी गिफ्ट आणलं, तुम्ही बघितलं सुद्धा नाही. मनवा घ्या, बघा. एवढं रागवायचं असतं का मनवा? काय तुम्हाला गिफ्ट आवडलं नाहीये का? हा मोबाईल आवडला नाही का? मी बदलून आणतो. नाही नको, तसंही याचा उपयोग फक्त बोलण्यासाठीच करायचा आहे. मग खर तर या फोनची पण काही गरज नाहीये. आपल्याकडे लँडलाईन आहेच ना. तुम्हाला सांगायचं विसरलो, मी लँडलाईन कनेक्शन बंद केलंय घरातलं. मी का? काही गरज नाही, सगळ्यांकडे मोबाईल आहे. हे तुम्ही स्वतःच ठरवलं की सगळ्यांना विचारलंय?
नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही वाटली मला. काय झालंय तुम्हाला? आधी तुम्हाला एक साधं फूल दिलं तरी खुश व्हायच्या तुम्ही, आता फोन दिलाय तरी बघत नाहीये तुम्ही. गिफ्ट बघून खुश व्हायला मी लहान बाळ नाहीये राजवीर.